आमकां इग्री होता कित्याक जी सॉयल जी आहा ती तयार जाल्ली आसता, गायडूळ तयार जाल्ले आसता, तेजे कडल्यान नॅचरल फार्मिंग करपाक एकदम इजी जाता. सो आनी नॅचरल फार्मिंग व्हडली काय न्हू, बिन खर्चा शिवाय फार्मिंग करप. जे मटेरियल सरान जशें सांगलें, जे आमचे गाय आहा तेजे कडल्यान शेण मेळटा, मूत मेळटा, कचरो मेळटा, झाडांचो कचरो पालो म्हणा आनी कितें मेळटा तेतूनच खत तयार करप, तेतूनच फार्मिंग करप. हेकाच नॅचरल फार्मिंग म्हणटा आनी व्हडलेंशें कांय ना. पेस्टिसायड आहा ते तुमी घराकच करप. जसे की दशपर्णी अर्क आहा, गायचे मूत घेयात, तितून कडलिंबाचो पालो, अडुळसाचो पालो, मागीर सतीन आसा हे सीतेफळाचो पालो, हे सगळे मिक्स करून दशपर्णी अर्क आहा तो तयार तुम्ही करू शकता. चीज अभी मान लीजिए रेनफॉल कैसे होता है आप लोग जानता होगा, जून से लेके सितंबर तक हेवी रेनफॉल होता है. कोई भी रासायनिक यूज करने से क्या होएगा, वासौट हो जाएगा. वो जगह पर आप लोग क्या है ऑर्गेनिक यूज करने से, ऑर्गेनिक मतलब कंपोस्ट वगैरह यूज करता है. और खेती के अंदर क्या मिलता है उसी को मल्चिंग करके मैक्सिमम है मल्चिंग उसका कितना रेसिड्यूज प्लांट्स का मिलता है. अभी मान लीजिए काजू का पेड़ का पत्ती गिरता है, उसी के लेके आप लोग मल्चिंग यूज कर सकता है. सांगती म्हाका दिसता की पारंपारीक आमची जी शेती आसा, आमची अजूनय काजू जो आसा किंवा बाकी फणस तुमी म्हणा, जी बाकी स्कॅटर्ड जी झाडां मदीं मदीं जी आसात ती बाय डिफॉल्ट म्हणजे पयलीं पासूनच आमची ऑर्गेनीक आसा. ताका कोण शेण घालपाक वचना. इवन आमच्या कुळागरांनी आसूं जावं काजूच्या बागेनी आसूं जावं ताका आमी बाकीचें कितें खत आसा, केमिकल खत आसा हें घालूंक वचना. सो ती आमची नैसर्गीक रित्या ऑर्गेनिकूच आसा, सेंद्रीय पद्दतीनच करता. आनी ताका जो फ्रुट्स येता तेवूय खावपाक एकदम नॅचरल लागता किंवा तेजो जो वास वेगळो, तेजो टेक्स्चर वेगळो, तेजो कलर वेगळो, हे वेगवेगळे आमकां तेजे गुणधर्म हे पळोवपाक मेळटात. तर नॅचरल फार्मिंगान कितें आहा की तुमी जर सुरवातेक ऑर्गेनीक फार्मिंग जर केलें, सेंद्रीय शेती पद्दत जर केली, म्हणजे शेण यूज करून किंवा ऑर्गेनीक खतां यूज करून जर केलीं जाल्यार मागीर तेतून एकदां गांयडोळ किंवा जे नॅचरली गांयडोळ जे तयार जाता ते जर जाले जायत जाल्यार तुमकां मागीर सेकंड स्टेप्साचेर नॅचरल फार्मिंग करपाक खूब इजी पडटा. कारण ऑलरेडी तुमचे जे डेव्हलपमेंट जाता, जे की मायक्रो एक्टिविटी आसता, ह्युमस फॉर्मेशन आसता, हे ऑलरेडी जाल्लें आसता. एक 10,000 स्क्वेअर मिटर जर जमीन आसा जाल्यार तुम्ही 20,000 रुपयाचे खत घेवंक शकता आणि 10,000 जे आसा ती बेनिफीट मेळोवंक शकता. तुम्ही 2 हेक्टरा पर्यंत तुम्ही घेवं येता की 40,000चे तुम्ही जर ऑर्गेनिक खत घेतले जाल्यार 20,000 जे आसा ती तुमकां सबसिडी मेळटा. मागीर ते तुम्ही खंयच्याय पिकाक घाला, माडाक घाला, सुपारीक घाला, काजूक घाला. सो हो जो बेनिफीट आसा हो तुम्ही सुरवातेक घेवंक शकता. The voice for corn.